सर्वांना हरिओम. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. आपण आजपर्यंत नवनाथांच्या सद्गुरू मच्छिंद्रनाथ, गुरु गोरक्षनाथ आणि गुरु गहिनीनाथ महाराज यांच्या चरित्राचा अभ्यास केला. आज आपण गुरु कानिफनाथ यांच्या चरित्राचा थोडक्यात अभ्यास करूया. गर्भगिरीच्या पर्वतावर घाट शिरस नजीक एका दरीमध्ये श्री आदिनाथ भगवान शंकर हे वृद्धेश्वराच्या रूपाने वास्तव्य करीत आहेत. वृद्धेश्वराच्या पूर्वेकडे 5 किलोमीटर अंतरावर सावरगाव नजीक श्री मच्छिंद्रनाथाचे वास्तव्य आहे. त्याच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर मढी या गावामध्ये एका टेकडीवर श्री कानिफनाथ हे विराजमान झाले आहेत. श्री नवनारायणांनी भगवान श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने विविध ठिकाणी अवतार घेतले. श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानात जन्म घेतला म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले. याबाबत त्यांची जन्मकथा अशी आहे. ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही 12 वर्षे असताना तिचे सुंदर रूप आणि अवयवांचा नीटनेटका पाहून ब्रह्मदेवाला कामाने व्याकुळ केले. त्यामुळे तो अविचारास प्रवृत्त झाला. तो तिच्या मागे धावत असताना वीर्यपात झाला. तेव्हा वाऱ्याच्या नेटासारखा वीर्यबिंदू हिमालयाच्या वनात एक हत्ती होता. त्याच्या कानात तो वीर्यबिंदू पडला. त्यात नवनारायणांपैकी असलेल्या प्रबुद्ध नारायणाने प्रवेश केला. या गोष्टीला युगेच्या युगे लोटली तरी तो हत्ती जिवंत होता. त्याच्या कानातून प्रबुद्ध नारायणाचा अवतार होईल. त्याला जालंधराने शिष्य करावे. कानापासून जन्म आहे म्हणून कानिफा असे नाव पडेल असे भगवान शंकर म्हणाले. नंतर शंकर जालंधर यांना गजस्थान दाखवण्यासाठी म्हणजे ज्या ठिकाणी तो हत्ती आहे ते ठिकाण दाखवण्यासाठी हिमालयाच्या अरण्यात जालंधरांना घेऊन गेले. तेथे एका पर्वतावर एक विशाल काय हत्ती त्यांना दिसला. त्यावेळी शंकराने सांगितले की हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रण माजविल, तर याला रोखण्यासाठी कोणती वरे युक्ती करावी. तेव्हा जालंधर हिम्मत करून म्हणाले की महाराज, माझ्या मस्तकावर दत्तात्रेयांनी वरदहस्त ठेवला आहे. त्याचा चमत्कार आता तुम्ही पाहालच. प्रलयकाळचा काळसुद्धा जेरीस येऊन शांत बसेल, त्याची काही मात्रा चालणार नाही. मग या हत्तीची काय कथा. असे म्हणून जालंधरने झोळीतून चिमूटभर भस्म घेतले आणि मोहिनी अस्त्राचा मंत्र म्हणून व स्पर्शास्त्र मंत्रून ते भस्म त्या हत्तीवर फेकले. तेव्हा एवढा मोठा बलाढ्य गज अगदी नरम पडला. मग जालंधर एकटाच अगदी हत्तीच्या जवळ जाऊन हत्तीला म्हणाला की तुझ्यासारखा धैर्यवान कोणी नाही. तुझ्या कानात दिव्यरत्न निर्माण झाले आहे. हे समर्थ प्रबुद्ध नारायणा, तू हत्तीच्या कानात प्रगट झाला आहेस म्हणून तुझे नाव कानिफा असे ठेवले आहे. आता तू सत्वर बाहेर ये. जालंधराचे हे वचन ऐकून कानिफा म्हणाला, महाराज गुणनिधे, आपण स्थिर व्हावे, शांत असावे. मग हत्तीच्या कानाच्या भोकाजवळ येऊन कानिफाने जालंधरांना नमस्कार केला.
त्यावेळी ती 16 वर्षाची महातेजस्वी मूर्ती कानातून खांद्यावर घेऊन जालंधर शंकरावर आले. तेव्हा शंकराने कानिफाला आपल्या मांडीवर बसवले, त्याचे मुके घेतले. नंतर त्याला अनुग्रह देण्यास सांगितले. जालंधरांना गुरूंचा अनुग्रह झाल्याशिवाय अज्ञान नष्ट होणार नाही. आपलं जे जन्मोजन्मीचं अज्ञान आहे त्यामुळे आपण या मृत्यू जन्माच्या चक्रात फिरतो, ते अज्ञान या मनुष्यांमध्ये नष्ट करता येतं, परंतु त्यासाठी गुरूंचा अनुग्रह लागतो. आणि म्हणून गुरूंचा अनुग्रह झाल्याशिवाय अज्ञान नष्ट होणार नाही असा विचार करून गुरूंचे स्मरण करून जालंधराने कानिफाच्या मस्तकावर हात ठेवून त्याच्या कानात मंत्राचा उपदेश केला. त्यामुळे त्याचे अज्ञान तात्काळ नाहीसे झाले. गुरु कानिफनाथ यांनी प्रदीर्घ काळापर्यंत नाथ संप्रदायाचे कार्य केले आहे, धर्माच्या संस्कृतीचे कार्य केले आहे, रक्षणाचे कार्य केलेले आहे, धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केले आहे. नाथ पंथाचे कार्य करीत करीत ते हिमालयातून दक्षिणेला आले आणि त्यांनी नगर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन वद्य पंचमी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी संजीवन समाधी घेतली. एका भव्य किल्ल्याप्रमाणे कानिफनाथ मंदिर एका टेकडीवर आहे. राणी येसूबाई आणि बाळराजे पहिले शाहू महाराज जेव्हा मोगलांच्या वेढ्यामध्ये होते, मोगलांच्या घराण्यात होते, तेव्हा राणी येसूबाईंनी श्री गुरु कानिफनाथांना असा नवस केला होता की जर माझ्या शाहूराजांची सुटका 5 दिवसांच्या आत झाली तर मी कानिफगडाच्या समामंडपाचे नगारखान्याचे बांधकाम करीन, तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करीन. भक्तांनी दिलेली हाक कानिफनाथांनी ऐकली आणि 5 दिवसाच्या आतमध्ये राणी येसूबाई आणि युवराज पहिले शाहू महाराज यांची तेथून सुखरूप सुटका केली. तेव्हा हा नवस फेडण्यासाठी राणी येसूबाई आणि पहिले शाहूराजे यांच्या आज्ञेने बडोद्याचे सरदार श्री पिलाजी गायकवाड यांनी आपले कारभारी चिमाजी सावंत यांना मढी येथे पाठवून त्या ठिकाणी प्रचंड असे प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप पाहण्यासाठी गौतमी बारव इत्यादी भव्य बांधकाम केले. तसेच चैतन्य कानिफनाथांच्या समाधीवर वैदिक पद्धतीने पूजा व्हावी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण श्री गंगाधर दीक्षित उर्फ चौधरी काशीकर ते राहायला पैठणला होते. या गंगाधर दीक्षितांना इसवी सन 1743 सनद दिली. या अस्सल ऐतिहासिक पुराव्यावरून वैदिक पूजेची परंपरा मराठे राजे नाथांच्या समाधीच्या ठिकाणी ठेवीत. समाधी मंदिरातील पितळी घोडा व निरंतर तेवणारा नंदादीप सुप्रसिद्ध मराठा सरदार कान्होजी आंग्रे आणि त्याचा मुलगा बापूराव आंग्रे यांनी अर्पण केला आहे. अशा प्रकारे या श्री चैतन्य कानिफनाथ गडावर एक वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. श्री कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र समाधी आहे. सभामंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादीघर आहे, तेथे नाथ विश्रांती करीत असत. समोरच एक होमकुंड आहे. नाथांच्या गादीघराशेजारी पूर्वेला भगवान श्री विष्णूंचे मंदिर आहे. त्यात असलेली भगवान श्री विष्णूंची मूर्ती अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाही. इतके अप्रतिम लावण्य त्या मूर्तीमध्ये आहे, जणू काही श्री मोहिनी राजस ते अवतल्याचे वाटते. मंदिराच्या शेजारीत श्री हनुमंतरायांची मूर्ती आहे.
ती मूर्ती पाहून भक्तांनी हनुमंताची मूर्ती पाहून भक्तांनी प्रभूचे कार्य करण्याआधी सदोदित दक्ष राहिले पाहिजे, तत्पर राहिले पाहिजे असा संदेश ती मूर्ती आपल्याला देते. समाधी मंदिराच्या दक्षिणेला नवनाथांचे सर्वात मोठे गुरुबंधू आद्यनाथ श्री मच्छिंद्रनाथ यांचे मंदिर आहे. तेथून सरळ पाहिले असता गर्भगिरी पर्वतावरील मच्छाच्या मंदिराचे दर्शन भक्तांना मिळते. समाधी मंदिराच्या पश्चिमेला श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर असून त्या मंदिराखाली नाथांचे साधना मंदिर आहे. तेथे जाण्यासाठी एक भुयार आहे. पूर्वीच्या स्थापत्यशास्त्राचा तो एक उत्तम नमुना आहे. त्या साधना मंदिरामध्ये शिवलिंग आणि नंदी आहे. तेथे असलेल्या खिडकीमधून गावाची पश्चिमेकडील पाहणी करता येते. विठ्ठल मंदिराच्या उत्तरेला श्री नवनाथांचे मंदिर आणि पारायण ठिकाण आहे. समाधी मंदिराच्या उत्तरेला श्री भवानीमाते मंदिर असून तेथे डाळिंबीचे झाड आहे. भक्तगण त्याला पूर्वी नाथभक्त होऊन गेलेल्या डाळीबाईच्या नावाने संबोधतात. त्या झाडाला नाथभक्त पूर्वी होऊन गेलेल्या डाळीबाई यांच्या नावाने संबोधतात आणि त्यावरून डाळिंबीच्या झाडाला भक्त काहीतरी संकल्प करतात, नमस करतात आणि त्या झाडाला नाडा म्हणजे नागा म्हणतात. श्री कानिफनाथ आजही भक्तांच्या नवसाला पाहून भक्तांच्या व्यथांचे दुःखाचे निर्दालन करतात, त्यांची दुःखे नष्ट करतात. श्री समाधी मंदिरामध्ये नाथांची संजीवन समाधी असून श्री कानिफनाथांची अत्यंत मनमोहक अशी संगमरवरी मूर्ती त्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे नाथांचे वाहन असलेला आणि कान्होजी आंग्रे यांनी दिलेला पितळी घोडा व श्री दत्तात्रयाची मूर्ती आहे. तसेच गडावर नगारखाना, बारदारी, भव्य सभामंडप, पाण्याची टाकी आहे. मंदिराचा प्रचंड कळस आणि त्यावरील भगवान श्री शंकराचा त्रिशूल हे मुख्य आकर्षण आहे. या त्रिशूलाला भक्तगण यात्रेमध्ये काट्या लावून यात्रेचा आनंद लुटतात. मढीगडाच्या पूर्वेकडून श्री पवनगिरी नदी वाहत आहे. नदीचा नाव पवनगिरी. तेथे नाथभक्त आवर्जून भेट देतात. नाथ मंदिराच्या दक्षिणेला एक मोठा पाझर तलाव आहे. त्या तलावाची अर्धी भिंत नैसर्गिक आहे. त्या भिंतीवर तुळजापूरची आदिमाया श्री भवानी माता यांचे मंदिर असून तेथे मातेचे वास्तव्य आहे. या मंदिराच्या उत्तरेला म्हणजे भवानी माता मंदिरा उत्तरेला श्री मच्छिंद्रनाथाचे एक छोटेसे मंदिर आहे. त्याला लहान मायबा असे संबोधतात. गावाच्या दक्षिणेला गर्भगिरी पर्वताच्या रांगा आहेत. त्यामध्ये एक दर्या आहे. त्याला लेण्यार्दचा दर्या म्हणतात. त्या दर्याचं नाव आहे लेण्यार्द. दर्या शेजारी दुसऱ्या दऱ्यामध्ये एक प्रचंड अशी दगडाची गोटी असून तेथे गावकऱ्यांतर्फे प्रत्येक वर्षी गोवर्धन पूजा होते. या दऱ्यांमध्ये एक 3 ते 4 मीटर खोलीचा गोसाव्यांचा झरा आहे. याचे वैशिष्ट्य या झऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही दुष्काळ पडला तरी याचे पाणी कधीच आटत नाही किंवा कमीसुद्धा होत नाही. परिसरातील हा पर्वत गर्भगिरी पर्वत श्रावण महिन्यात पाहण्यात असतो. फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजे रंगपंचमीला मढीला गुरु कानिफनाथांची मोठी यात्रा भरते. या यात्रेत भाविक महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान इत्यादी प्रांतावरून येतात. 18 पगड जातींचे मढी हे पंढरपूरच आहे. पाडव्याच्या आदल्या दिवशी फुलबागेतील बाजार प्रसिद्ध आहे. पाडव्याच्या पहाटे
भक्तगण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालून धन्य होतात. होळी ते गुढीपाडवा अशी 15 दिवस ही भव्य यात्रा असते. गुरु कानिफनाथ यांच्या चरणी आपण दंडप्रार्थना करूया. श्री गुरु चैतन्य कानिफनाथाय नमः. या